अगोदर FLC केली जाते, फर्स्ट लेवल चेकिंग। FLC म्हणजे काय आहे? त्या ज्या सगळ्या ईव्हीएमच्या मशीनी आहेत ना, त्या मशीनी सोलापुरात, त्या मशीनी सांगलीत, त्या मशीनी साताऱ्यात, त्या पुण्यात जिल्ह्याच्या ठिकाणी असतात गोडाऊन मध्ये। तिथं प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधीला बोलवलं जातं। भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव सेना, शरद पवारची राष्ट्रवादी, काँग्रेस, छोटे पक्ष, बसपा असेल, माकप असेल, सेकाप असेल, रासप असेल, रिपाई असेल, रयत संघटना असेल, या सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावलं जातं आणि तिथं फर्स्ट लेवल चेकिंग केलं जातं। म्हणजे काय केलं जातं? तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या मशीनी आहेत, जेवढे बूथ आहेत, त्या मशीनीपैकी 1% मशीनवरती 1200 मतदान पोलिंग करून घेतली जातात। किती? 1200 मतदान तुमच्या समोर, आणि मग ते चेक केलं जातं हे 1200 मतदान पडले का। परत 2% मशीनी त्यातल्या घेतल्या जातात, त्यामध्ये 1000 मतदान चेक केलं जातं। 1000 वेळा मतदान द्यायचं आणि ते चेक करायचं त्यालाच दिलंय का। आणि मग तिसऱ्या वेळा परत 2%, त्यामध्ये 500 मतदान द्यायचं। हे 2%, 2% आणि 1%, 5% झालं। आणि राहिलेल्या सगळ्या मशीनीवरती, एका मशीन मध्ये 16 उमेदवार असतात, त्या प्रत्येक मशीनीवरती 6 प्रत्येक उमेदवाराला मतदान द्यायचं आणि ते चेक करायचं। हे चेक त्यांच्या समोर करायचं आणि त्यांनी सह्या करायच्या सगळ्या प्रतिनिधींनी। आणि मग जेव्हा ही मशीन आपल्या गावात येते ना बूथ वरती, तिथं आल्यानंतर आपल्या सगळे आपण मतदान प्रतिनिधी असतो, त्यांच्या समोर प्रत्येक मशीनवरती 50 मतदान करून घ्यायचं। किती? येड्यात कुणाला काढताय? अरे आमचा मेंढका सुद्धा हुशार झाला पाहू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।